आपण पाहत आहात मराठवाड्यातील आपल्या हक्काचे व्यासपीठ मराठवाडा न्यूज नेटवर्क। जागतिक ग्राहक दिनात महसूलच्या नियोजनाचा अभाव, लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना दूर ठेवण्याचा प्रयत्न। सोयगाव तहसील कार्यालयात दिनांक 17 रोजी सोमवारी जागतिक ग्राहक दिनी महसूलचा ढिसाळ नियोजनाचा अभाव दिसून आला। जागतिक ग्राहक दिन लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना जाणीवपूर्वक कार्यक्रमातून दूर ठेवण्याचा प्रयत्न करण्यात येत होता। दरम्यान KYC करिता लाभार्थ्यांकडून आर्थिक लूट केली जात असल्याच्या तक्रारी येत असल्याने पत्रकार दिलीप शिंदे, संदीप इंगळे, बाळू शिंदे, शेख हक्कानी, संतोष करते, ईश्वर इंगळे हे शहानिशा करण्यासाठी तहसील कार्यालयात पोहोचले। यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे तालुका संघटक सुधीर कुलकर्णी हे तहसील कार्यालयात भटकंती करत असताना पत्रकार दिलीप शिंदे यांनी त्यांना जागतिक ग्राहक दिनानिमित्त लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना निमंत्रित केलं जात नाही, ग्राहकांची समस्या विचारात न घेता फक्त फोटो सेशनसाठी कार्यक्रम घेतला जातो असं विचारलं असता मी बघतो असं सांगितलं। जागतिक ग्राहक दिनानिमित्त तहसील कार्यालयात सोमवारी दुपारी 1 वाजता आयोजित कार्यक्रमाची निमंत्रण पत्रिका दुपारी 1:45 पत्रकारांना देण्यात आल्या। जागतिक ग्राहक दिनाच्या दिवशी तहसीलदार मनीषा मेने या दुपारी 12:23 तहसील कार्यालयात दाखल झाल्या। आठवड्याचा पहिला दिवस व जागतिक ग्राहक दिनात तक्रारी मांडण्यासाठी आलेल्या ग्रामीण भागातील वयोवृद्ध महिलांसह नागरिकांना माघारी फिरावं लागलं। दरम्यान कार्यक्रमात तक्रारी जाणून न घेता जागतिक ग्राहक दिन हा तहसील कार्यालयात फोटो सेशनसाठी साजरा करण्यात आला। यावेळी अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे तालुका उपाध्यक्ष संजय शहापूरकर, सचिव हितेश कुलकर्णी व तालुका संघटक सुधीर कुलकर्णी उपस्थित होते। तालुका अध्यक्ष यांच्यासह इतर सदस्यांनी जागतिक ग्राहक दिनी दांडी मारल्याने अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या कारभाराविषयी तहसील परिसरात उलटसुलट चर्चा रंगली होती। प्रतिनिधी संतोष करते।